तो एक शेणवलेला कुठे घर बांधायचो राजू तो आणि हा जितू मला वाटतं मला तर जास्त पाऊस पडेल. एवढा पाऊस पडणार नाही नाही ते आहे ना त्याच्याशी पण संपर्क होत नव्हता इकडून ओरडून सुद्धा एवढा पाणी नाही यायला पाहिजे ना. तुम्ही जर ट्रेनिंग देता तर त्याचं मटेरियल पण पाहिजे. आपल्या पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत लोकांची हो असं हो बोल मन करता सगळीकडे तो माणूस काम असतं काय ना काहीतरी मग तिकडे असते तिथे सांगतात आमच्या परवाचे जिथे खायचं प्यायचं तिथं सांगायचं त्यांना म्हणा त्याचे पैसे काम कोणी काढणार तर कमी पैसे त्याला कसं वाटतं की हा बऱ्याच जणांच्या कंप्लेंट आहेत त्याच्याबद्दल येतात. तुम्ही आपण समजून सांगितलं समोरचा समजून नाही घेता तर कोण समजून घेणार यालाच लावला पाहिजे यालाच लावला पाहिजे. ते जवळ आहे त्यांना उद्या ह्याला म्हणजे आपल्याला ते कमी करायला पाहिजे. व्होल्टेज केतकर बरोबर आहे पण म्हणजे त्यांना पण कळायला पाहिजे ना काय गोष्टी खर्च तुम्ही सांगितलं असतं ना की बाबा एवढे पैसे लावणार तर तो त्याप्रमाणे पैसे त्या माणूस पण घेतले असतो. तुम्ही किती गेले मला माहिती नाही त्याला म्हणून काही नेपच घ्यायचं नाही. एक दोन वस्तू येतील असे माणगावमध्ये ट्रॅफिक असणार. माणगावचे रस्ते रुंद करायला पाहिजे. पर्याय येतच आता हाच पर्याय आपल्याला तिकडनं झाला पाहिजे. तो थोडा रस्ता खराब भेटला असता पण तो मार्ग इकडून गेलो ना आपण राईट डायरेक्ट काय म्हणलं फटाका नाही माड वगैरे जायचं तर तिथे जाऊ शकतो. हां 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 हाच रस्ता माणगावात गेल्यावर तर काहीच समजत नाही तो रस्ता म्हणजे ते डिवायडर लावलेत मध्ये. मध्येच थांबवते 15 महिन्यानंतर मध्येच थांबवते काय काम करणार माणूस. तर असं तर इलेक्शनच्या आधी उचलतच चालू होता. पण मी आता माझ्याकडे ते बारपे वगैरे दिले ना तो एरिया तिथे किती 3-4 वेळा आता इलेक्शनच्या आधी 10-15 म्हणजे रस्ते झाले तिथे झाले ना. आणि त्या दिवशी ज्या पेट्या गेल्या ना तर वाणी ते सर्व माती वगैरे दगड बाजूला केले. त्याच्यानंतर मग झेडूची गाडी पुढे घेतली आणि मग त्या गाडीत त्या टीमला बसवलं आणि एस टी 4 वाजता खाली वानस्त्याला उतरली. म्हणजे किती उशीर झाला तिला. तो रस्ता पनेलीवरून ती गाडी पाठवायला हवी होती. 2 वर्ष जातील त्या रोडवर. आता पावसामध्ये नाही रे सप्टेंबर ऑक्टोबर. हां सप्टेंबर ऑक्टोबर. कृषी अधिकारी होते कृषी अधिकारी महाराज नाही की त्यांना भेटायचा तर नुकतीच त्यांनी चालू केलं त्यांची.
ज्या तो गॅप असतो गॅप त्यातून ती हाय करते आणि ही जी आहे ना ही ती परफेक्ट तुला एकदा आवडले ना का झाला कामच बरं जोवडला त्याला काय म्हणतात रिंगाला काय काय म्हणतात CID रिडिंग CID रिडिंग ऑनलाईन मागवलं ऑनलाईन मागवलं वगैरे ऑनलाईनला स्वस्त पडलं काही मला होती नाही आपण ते करायला गेलो तर लोकांना पैसे घेतले तसंच आम्ही तीनला निघालो 3ला गेलो 4:30 रिटर्न आलो घेतले आणि टाकून दिले सध्या संध्याकाळी पाणी द्यायचं होतं साहेब नव्हते आला नाही साहेब नव्हते ना साहेबांना वेळच नाही हो एवढे बिझी धावणी का दिला का मग किती बिझी काय काम असलं ना ते नेमकं काय ते माहिती आहे? पंपावर असं नाही मला आणि हे बोला छे काय बोलतेस आई बाबांच्या गोळ्या आणायच्या बरोबर नाही आलं. मला बोलला 1 तासभर मी येतो 1-1.5 तास आपण काय बोलतो जाऊ ना कामाला एखाद्याचं काम आणलेलं ठीक आहे जा बोल त्याच वेळी नेमकं काम निघतं तुझं जा बोल ना कळेल कळेल रेषेत दिवशी कळेल परत जर मला बोलला मी कधी जाईन तर मी बोलून जा म्हणून नाही म्हटलं बरं काम पुरं होते नंतर नंतर पत्रे शिरलं होतं जाम बरोबर आहे ते चुकच आहे काय आम्ही पण सकाळी झालो होतो ना स्टाईल मारायची नंतर काय बोलतो आम्ही लेट आलो होतो नव्हतो ना तर तिथं बंद केलं त्यांना सर्वांना बापूजी पिशवी झाला घ्या त्या लाईनवर हे नाही काय करायचं ना तिथे लोकांना फोन द्यायचे आपल्या माणसाला काम करते तू घे आणि झोप मी नव्हता आलो त्या दिवशी बघ एकदा आलो हां. अर्जन लिहिलंय ना काय नाही मग तर तो बोलला होता काय ते नव्हतं खरं बोललं तुम्हाला वाटलं ना खोटं बोललं नाही म्हणून पासपोर्ट काढली परत तो अंगाची नाही आला. प्रत्येक वेळा मी कधी जातो सुट्टी मी कधी जातो सुट्टी तू कधीच नाही जायला आता तो म्हणे मी वर्षभर दाखवा मी काही सुट्टी गेलोय खूप असतंय बाको घरी आणि असं ते सुट्टीला मुंबईवाले पुण्यावाले शनिवारावर शहाण्याने येऊ नये रोडला बाईकवाला निघून जातो कसं पण बाईक कसं काढून पण त्या लाईनचं काम जाऊ शकत नाही